नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पेपरमध्ये बरेच प्रश्न येत असताना सुद्धा बऱ्याच मुलांच्या त्याच्यामध्ये चुका होत आहेत. नक्की याच्या मागची कारणं काय किंवा पेपरमध्ये कोणकोणत्या चुका आपल्याकडून होत आहेत याबद्दल आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहे. आणि येणाऱ्या मुंबई पोलीसच्या पेपरमध्ये आपण या चुका करणार नाही किंवा कारागृहाच्या येणाऱ्या पेपरमध्ये आपण या चुका करणार नाही याची आपण काळजी घेऊ. ठीक आहे, डिटेलमध्ये व्हिडिओ बघा. आतापर्यंतच्या व्हिडिओमध्ये हा सर्वात महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे तुमच्यासाठी, कारण एक मार्क्सने वेटिंगला राहिलेली मुलं किंवा सेम मार्क्सने वय छोटा असल्या कारणाने वेटिंगला राहिलेली मुलं यांच्यामध्ये वेटिंगला राहिल्यावरतीच कळतं की त्या 1 मार्क्सची किंमत काय. ठीक आहे, तर आपण वेटिंगला राहू नये किंवा आपण 1-2 मार्क्सने या स्पर्धेतून बाहेर पडू नये पोलीस भरतीच्या. तर याच्यासाठी हे समजून घेणं गरजेचं आहे की कोणत्या चुका आपल्याकडून आता अनेक विद्यार्थी मित्रांकडून होत आहेत त्या आपल्याकडून होऊ नये. कारण दुसऱ्यांच्या चुकांतून शिकणं हे खूप आपल्यासाठी महत्वाचं असणार आहे. आपल्या चुकातून शिकायला आपल्याला एक भरती घालवायची गरज नाही, हे लक्षात घ्या. हा व्हिडिओ तुम्हाला नक्की सांगेल की नक्की कशा पद्धतीनं, आणि आपण विथ एक्सप्लेनेशन बघणार आहे. म्हणजे त्याच्यामध्ये तुम्हाला मी सांगणार आहे की कुठल्या पद्धतीचे प्रश्न कशा पद्धतीने आल्यानंतर मुलांनी काय केलं आणि त्या चुका केल्या आणि ज्याच्यामुळे त्यांचं अनेक विद्यार्थी मित्रांचं सिलेक्शन राहिलेलं सुद्धा असेल. ठीक आहे, बघा, पहिली चूक असते आपल्याकडून जी काय होत असते ती पहिली चूक आपली असते की अर्धवट वाचणं. प्रश्न आपण अर्धवट वाचतो. सगळ्यात महत्वाची पहिली चूक अर्धवट वाचणे. अर्धवट वाचणे ही आपली सगळ्यात पहिली चूक होते. प्रश्नच आपण पूर्ण समजून घेत नाहीये. ठीक आहे, आता याच्यामध्ये एक उदाहरण घेऊ म्हणजे तुमच्या लक्षात येईल. आणि मी हे भरतीचे आलेले सगळे उदाहरणं देणार आहे तुम्हाला. 2023च्या मुंबई पोलीसच्या पेपरमध्ये एक प्रश्न होता. प्रश्न असा होता की महाराष्ट्रातील 28वी महानगरपालिका एवढं सगळ्यांनी वाचलं बरं का. ही सुरुवात होती प्रश्नाची. असाच प्रश्न होता, महाराष्ट्रातील 28वी महानगरपालिका. एवढं वाचल्यानंतर मुलांनी लगेचच देऊन टाकलं. याच्या पुढे आहे बरं का प्रश्न, मी तो लिहित नाही आधी, थोडंसं आपण डिटेलमध्ये त्याच्यात जाऊयात. पहिला ऑप्शन होता इचलकरंजी हा पहिला ऑप्शन होता. आणि चौथा ऑप्शन जो राईट आन्सर आहे तो कोल्हापूर होता. कोल्हापूर. बघा मित्रांनो, याच्यामध्ये मुलांनी एवढं वाचलं. पुढे होतं काय? पुढे होतं की कोणत्या जिल्ह्यात आहे. प्रश्न समजला तुम्हाला काय होता? 28वी महानगरपालिका, महाराष्ट्रातील 28वी महानगरपालिका कोणत्या जिल्ह्यात आहे असा प्रश्न होता. मित्रांनी आपल्या काय केलं, गेल्या वर्षी बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी ही चूक केली की एवढंच वाचलं महाराष्ट्रातील 28वी महानगरपालिका. आणि हा क्वेश्चन कॉमन होता, सगळ्यांना माहिती होतं की बाबा 28वी महानगरपालिका इचलकरंजी आहे. पण प्रश्न विचारण्याची पद्धत लक्षात घ्या. प्रश्न अर्धवट वाचल्यामुळं तुम्ही लगेचच देऊन टाकलं की 28वी महानगरपालिका तर आपल्याला माहिती आहे इचलकरंजी, आणि पहिलाच ऑप्शन तो होता. त्याच्यामुळे आपल्याला वाटतं की चला आपला हा प्रश्न आला, आपण पुढे जाऊया. तिथं गोल केलं गेलं आणि पुढे गेला. किंवा नंतर बाहेर पडल्यावरती चर्चा होती त्या प्रश्नांची. पेपर संपल्यानंतर मुलं जेव्हा बाहेर पडतो, अरे असा प्रश्न होता, तुझं काय झालं? मग आपण म्हणतो नाही ठीक आहे, माझं पण इचलकरंजीच देऊन आलो मी. का ही चूक आपल्याकडून का झाली मित्रांनो? तर आपण प्रश्न काय करतोय, अर्धवट वाचतोय. म्हणून मित्रांनो प्रश्न पूर्ण वाचत चला. आता कोणत्या जिल्ह्यात हे कोल्हापूर जिल्हा हे डायरेक्ट आन्सर बरोबर होतं. ठीक आहे, पण जर एखाद्याने पूर्ण प्रश्न वाचला असता तर 100% ही चूक नसती केली इचलकरंजी ऑप्शन द्यायचा. तर तुमच्यापैकी पण गेल्या वर्षी ज्यांनी पेपर दिला ना त्या विद्यार्थी मित्रांनी खरंच सांगा कमेंट करून तुमच्याकडून पण ही चूक झाली की नाही, किंवा पेपर प्रॅक्टिस मध्ये तुमच्याकडून ही चूक होते की नाही. प्रश्न अर्धवट वाचल्यामुळे आपल्याकडून बऱ्याच मित्रांनो या चुका होतात. या चुका करू नका, कारण असे हातचे तुमचे मिळणारे 1 मार्क्स तुम्ही सहज घालवून बसताय. ठीक आहे, पहिली चूक तुमच्या लक्षात आली असेल आणि त्याच्यावरचा उपायही तुम्हाला कळालेला असेल. त्याच्यावरचा उपाय हा आहे की प्रश्न पूर्ण वाचले पाहिजेत. आपण अशा 4 चुका करतो मित्रांनो. त्यातली ही पहिली चूक सांगितली मी तुम्हाला की अर्धवट वाचतो आपण प्रश्न. ठीक आहे, आणि 2023च्या मुंबई पोलीसच्या एका उदाहरणावरून आपण ते समजूनही घेतलं. तुम्हालाही ते समजलं असेल आणि तुम्ही हा प्रश्न 100% आता मुंबई पोलीसला जर तुम्ही येणार असाल किंवा पोलीस भरती तुमचा असेल मुंबईमध्ये फॉर्म, तर तुम्हाला ह्या प्रश्नाचं 100% माहिती असणार आहे. ठीक आहे, म्हणून हा प्रश्न समजून घ्या. हा एक प्रश्न नाहीये, ही आपली चुकीची पद्धत आहे अर्धवट प्रश्न वाचण्याची. म्हणून प्रश्न पूर्ण वाचा आणि मगच उत्तर द्या. ठीक आहे, पहिला मुद्दा तुम्हाला क्लिअर झाला असेल. मित्रांनो, ऑनलाईन पद्धतीने जर तुम्हाला तयारी करायची असेल तर मिशन खाकी नावाचं आपलं ऍप्लिकेशन आहे, ते तुम्ही नक्की डाउनलोड करा. मित्रांनो बघा, दुसरे आपली चूक काय होते की ऑप्शन म्हणजे पर्याय पूर्ण न पाहता आपण लगेच चॉईस करतो उत्तर आणि मग गोल करून निघून जातो. ही आपली दुसरी चूक होती मित्रांनो. म्हणजे पहिल्या याच्यात आपण काय बघितलं की पर्यायच पूर्ण वाचले नाहीत, प्रश्नच पूर्ण वाचला नाही. दुसऱ्या याच्यात असतं की उत्साहाच्या भरात, कारण बघा पटापट
उत्तर काढणं आणि परत दुसऱ्या प्रश्नाकडे जाणं, परत त्याचं उत्तर काढणं, पटकन दुसऱ्या प्रश्नाकडे जाणं, हा आपला स्वभाव आहे. तो असायलाही हवा, त्याच्याबद्दल दुमत नाहीये. पण अतिघाई संकटात नाही हा जो प्रकार आहे की नाही, हा आपल्याला इथं बघायला मिळतो. आणि आपण खरंच संकटात जातो. 1 मार्क्सने आपण वेटिंगला राहिलेली मुलं सुद्धा बघितली, मी सुरुवातीपासून सांगतोय तुम्हाला. ठीक आहे, आता बघा ऑप्शन किंवा पर्याय पूर्ण न वाचल्याचा परिणाम काय होतो बघा. याच्यामध्ये परीक्षेला प्रश्न आला होता की SRPF 11ला हा प्रश्न होता नवी मुंबईमध्ये 2024ला, या वर्षीचाच प्रश्न आहे हा. ठीक आहे, त्याने गैरप्रकार केला, मराठीमध्ये आहे, त्याने गैरप्रकार केला आणि त्याच्यावरती गुन्हा दाखल झाला. या वाक्यातील आणि हे कोणत्या प्रकारचे अव्यय आहे हा प्रश्न होता. कोणत्या प्रकारचे अव्यय आहे हा प्रश्न आलेला होता नवी मुंबई 2024च्या SRPFच्या पेपरमध्ये. ठीक आहे, ऑप्शन होता पहिला शब्दयोगी, दुसरा ऑप्शन होता उभयान्वयी, तिसरा ऑप्शन होता अवलंबी आणि चौथा ऑप्शन होता समुच्चय बोधक. बघा मित्रांनो, याच्यामध्ये बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी ही चूक केली आहे. माझ्या अकॅडमीतल्या सुद्धा एका विद्यार्थी मित्रांनी ही चूक केली आणि आता तो सेम मार्क्स मिळून फक्त वय कमी असल्या कारणाने वेटिंगला आहे. त्याचं सिलेक्शन होईल, कारण तिथून ठाणे पोलीसला सिलेक्ट झालेली मुलं सुद्धा आहेत, त्याच्यामध्ये त्याचं सिलेक्शन होत आहे. पण प्रॉब्लेम असा आहे की तो वेटिंगला राहिला असता जर तो मुलगा सिलेक्ट नसता कुठला झाला त्या गटाचा. ठीक आहे, बघा सेम मार्क्स मिळून सुद्धा सिलेक्शन पासून वंचित राहिला या प्रश्नामुळे. काय चूक केली होती, त्याने गैरप्रकार केला आणि त्याच्यावरती गुन्हा दाखल झाला. या आणि बद्दल विचारलेलं आहे. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की हा एक उभयान्वयी अव्ययातला समुच्चयबोधक अव्ययाचा प्रकार आहे, बरोबर. आता इथं त्यांनी ऑप्शन काय दिले होते, पहिला शब्दयोगी दिला होता, दुसरा उभयान्वयी दिला होता. त्याने पुढचे ऑप्शन वाचलेच नाहीत, अवलंबी किंवा समुच्चयबोधक हे पुढचं वाचलंच नाही. बऱ्याच मुलांनी ही चूक केली, यावर्षी सुद्धा केली, समजताय. ऑप्शन पूर्ण न बघणं ही चूक आहे. ठीक आहे, आता ही चूक त्यांनी केली. समुच्चय बोधक हे त्याला माहिती होतं बरं का, आणि व हे शब्द समुच्चय बोधक मध्ये येतात, हे सगळ्यांना माहिती आहे तुम्हाला, समजताय. पण पर्याय बघितलं नाही समुच्चय बोधक चौथा आणि हा शब्द उभयान्वयी तर आहेच. इथंच त्याला क्लिक झालं आणि याने देऊन टाकलं उत्तर 2 नंबरचं. उत्तर काय रियालिटीमध्ये समुच्चय बोधक, म्हणजे पुढचे ऑप्शन न वाचल्या कारणानं पटपट सोडवण्याच्या नादामध्ये जो आपला हातचा मार्क्स आहे की नाही तो तुम्ही घालवून बसताय. पटपट का सोडवतो आपण, कारण बाकीच्या न येणाऱ्या प्रश्नांना किंवा वेळ खाऊ प्रश्नांना आपल्याला वेळ देता येईल आणि ते प्रश्न आपल्याला सोडवता येतील. मित्रांनो, न येणाऱ्या प्रश्नांसाठी वेळ देण्यासाठी आपण आजचा हातातला प्रश्न घालवून बसतोय, हे लक्षात घ्या, समजतं. म्हणजे माहितीतला प्रश्न आपण उगाच 1 मार्क्स आपला घालवतोय. म्हणून या 2 मुद्द्यांवरती तुम्ही 2 गोष्टी शिकल्या असाल. पहिली, प्रश्न पूर्ण वाचणं आणि ऑप्शन सुद्धा दुसरी गोष्ट पूर्ण वाचणं हे महत्वाचं आहे. ठीक आहे, म्हणजे भले उत्तर काही असो पण 4ही ऑप्शन बघा. 4ही ऑप्शन न बघता जर तुम्ही उत्तर देत असाल तर फसाल 100%. मित्रांनो, आपण ज्या काही चुका बघतोय पेपरमध्ये, कोणकोणत्या चुका होत आहेत किंवा बरेच प्रश्न येत असून सुद्धा कमी मार्क्स मुलांना काय येत आहेत, म्हणजे माझे स्वतःचे मार्क्स मला स्वतःला मिळवता येत नाहीत, त्याच्याबद्दल आपण बघतोय याच्या व्हिडिओमध्ये की त्यातल्या 2 चुका बघितल्या आपण, तुमच्या लक्षात आलेलं असेल. तिसरी चूक बघा आपण काय करतोय की अतिउत्साहात केलेली घाई ही कधी होते घाई आपल्याकडे अतिउत्साहामध्ये. तर मित्रांनो, आपण बघितलं असेल की ज्या वेळेस पेपर सोपा असतो त्या वेळेस आपण उत्साहात येतो, म्हणजे आपल्याला असं वाटतं की नाही भारी चाललंय आपलं सगळं एकदम ओके, आणि त्या उत्साहाच्या भरात आपल्याकडून काय होतात, कॉन्फिडन्स वाढला पाहिजे, त्याच्याबद्दल दुमत नाहीये. कॉन्फिडन्स वरती काही चुकणारे प्रश्न सुद्धा कधी कधी बरोबर येतात, पण अति कॉन्फिडन्स म्हणतो की नाही आपण, किंवा उत्साह असायला पाहिजे, त्याच्याबद्दल दुमत नाही आणि ते गरजेचंच आहे. त्याच्यावरती तुम्हाला चांगले मार्क्स मिळतात, ओके. पण अति उत्साह कधी कधी नडतो आपल्याला, तर तो कसा नडतो बघा, आपण ते समजून घेण्याचा प्रयत्न करूया एका प्रश्नाच्या माध्यमातून. हा मुंबई पोलीसचाच गेल्या वर्षीचा 2023चा आपण प्रश्न घेतलेला आहे. मी मुद्दामूनच मुंबईचे प्रश्न घेतोय कारण आता येणारी भरती ही मुंबईची आपण फोकस करून हा व्हिडिओ बनवतोय, त्याच्यामध्ये तुम्ही ह्या चुका करू नका. बघा, एका वर्तुळाचे क्षेत्रफळ 1386 चौरस सेंटीमीटर आहे असेल तर त्याचा परिघ किती, हा प्रश्न गेल्या वर्षी मुंबई पोलीसला विचारलेला होता शिपाईला. त्याच्यामध्ये ऑप्शन होते 132 चौसेमी, 132 सेमी, 42 सेमी, 21 सेमी, ओके. आता या प्रश्नाला सोडवल्यानंतर उत्तर तुमचं 132 आलं, ठीक आहे. बघा, आता 132 उत्तर आलं, 132 उत्तर आल्यानंतर ठीक आहे माझं तर बरोबर आलं उत्तर. मग बरोबर आल्यानंतर मग आपण काय करतो, ह्या दोन्ही चुका होऊ शकतात, दुसरा ऑप्शन पण कधी कधी बघत नाही, ठीक आहे. पहिलाच दिसतो, मगाशी जसं आपण बघितलं इचलकरंजीच्या बाबतीमध्ये, इथं सुद्धा बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी ही चूक केली. काय केली चूक की 132 तर दिसतो आपल्याला पहिलाच,
132 चौसेमी हे देऊन टाकलं. बघा मित्रांनो, इथं 132 चौसेमी पहिला ऑप्शन आहे, दुसरा सुद्धा 132 आहे ऑप्शन. 132. आता सेमी इकडं काय होतं, चौसेमी होतं. अतिउत्साहाच्या भरात आपण लगेच देऊन टाकतो 132 चौसेमी. आता तुम्हाला हे बेसिक माहिती असेल याच्यामध्ये की एखाद्या आयताचा, चौरसाचा, वर्तुळाचा क्षेत्रफळ ज्यावेळेस विचारलेलं असतं त्यावेळेस आपण चौरस हा मुद्दा लावतो. म्हणजे चौरस सेंटीमीटर, चौरस मीटर. ओके, क्षेत्रफळ असेल त्यावेळेस तुम्ही नीट बघा, प्रश्नात त्यांनी म्हटलंय त्याचं वर्तुळाचं क्षेत्रफळ 1386 चौरस सेंटीमीटर. ओके, बाजू कधी चौरस असते का रे? परिमिती कधी चौरस असतं का? नसतं. समजतं? तिथं नॉर्मल सेंटीमीटर तरी असेल तर मीटर तरी असेल, जसं एकक असेल तसं. आता इथं तुम्ही हा ऑप्शन न देता काय दिलं पाहिजे होतं, 132 सेंटीमीटर हे ऑप्शन दिलेलं असायला पाहिजे. 2 नंबरचं बरोबर असायला पाहिजे, कारण परी हा चौरस हा विषय कधी होऊ नाही शकत, क्षेत्रफळामध्येच फक्त होतं. आता हे बेसिक गोष्ट आहे, त्या माहिती पण असायला पाहिजे ही गोष्ट. आणि घाईमध्ये मी काढलं उत्तर 132, मला ऑप्शन दिसतोय पहिला, मी लगेच देऊन टाकतो अतिउत्साहामध्ये. हा माझं हे बरोबर आहे, ठीक आहे. आणि ह्या अतिउत्साहात आपल्याला आपला जो हातचा 1 मार्क्स आहे तो आपल्याकडून निघून जातो, ठीक आहे. आणि मग परिणामी आपल्याला सगळ्यांना माहिती आहे आपले जे मार्क्स असतात ते जर आपल्याला नाही मिळाले आपले स्वतःचे, तर आपला काय प्रॉब्लेम होऊ शकतो तुम्हाला चांगलं माहिती आहे, ठीक आहे. बाकी अजून एक बघा, चौथा मुद्दा अतिशय महत्वाचा जो सगळ्यांसाठी कारणीभूत ठरतो या सगळ्या प्रकरणामध्ये, ती आपण डिटेलमध्ये समजून घेण्याचा प्रयत्न करूया, ठीक आहे. आतापर्यंतचे मुद्दे तुम्हाला समजले असतील तर लाईक जरूर करा, व्हिडिओ शेअर सुद्धा करा तुमच्या मुंबई पोलीसची तयारी करणाऱ्या मित्रांना, जेणेकरून त्यांच्याकडून ह्या चुका होऊ नयेत, ठीक आहे. आणि चॅनलला जर नवीन असेल तर जरूर सबस्क्राईब करा. चौथा मुद्दा आपण बघणारच आहे, तोपर्यंत तुम्ही सबस्क्राईब करून घेऊ शकता, ठीक. चौथा मुद्दा आपला काय आहे की पेपर पाहून पॅनिक होणं, आणि हा 90% विद्यार्थी मित्रांचा प्रॉब्लेम आहे. 90 काय, मला वाटतं 95% म्हटलं तरी काय हरकत नाहीये. बघा, एवढ्या विद्यार्थी मित्रांचा हा प्रॉब्लेम होतो की पेपर बघितल्यानंतर आपण पॅनिक होतो, आपल्याला टेन्शन येतं. आता त्याची लक्षणं काय बघा, पेपर पॅनिक म्हणजे पेपर बघितल्यानंतर पॅनिक होण्याची लक्षणं काय आहेत की आपल्याला घाम सुटतो, बरोबर आहे. काही कारण नसतं, एकदम कुलिंग असेल तरी सुद्धा घाम सुटतं पॅनिक झाल्यानंतर, बरोबर. हे आपलं पहिलं लक्षण असतं. हातपाय हलायला लागतात, दुसरं लक्षण. तिसरी गोष्ट आपल्याला तहान लागते, जरी पाणी आत्ताच पिलेलं असलं तरी पुन्हा परत तहान लागते. ही लक्षणं आहेत मित्रांनो पॅनिक होण्याची. ओके, म्हणजे आपल्याला दिसायला लागतं की आपण टेन्शन मध्ये जायला लागलोय, पॅनिक व्हायला लागलोय, प्रेशर घ्यायला लागलोय. बरं, प्रेशर काय घेतो याच्यात पण वेगवेगळी कारण आहेत. पॅनिक होण्याची अजून कारण काय आहेत की पेपर एकदम अवघड दिसला, सलग 3-4 प्रश्न आपल्याला नाही आले, घडताय की नाही हे मला कमेंटमध्ये सांगत चला तुमच्याकडून ह्याच गोष्टी. याच्या व्यतिरिक्त काय जर तुमच्याकडून घडत असेल ना तेही मला कमेंटमध्ये सांगा. मला असं वाटतं की सलग 3-4 प्रश्न आपल्याला नाही जमले किंवा 2-3 जरी प्रश्न नाही जमले तरी आपल्याला एक भीती मनात वाटायला लागते की आपलं काय होणार, म्हणजे आपलं स्वप्न वर्धीचं जे आहे ते फक्त स्वप्नच राहणार का, आपण याच्यामध्ये अडचणीत सापडतोय की आपल्याला 3-4 प्रश्न येत नाहीत. मग आपण त्याचं प्रेशर घ्यायला सुरुवात करतो आणि पुढे जे येणारे प्रश्न असतात ना ते सुद्धा आपण त्या प्रेशरमुळे काहीतरी सिली मिस्टेक करून बसतो त्याच्यामध्ये. म्हणजे तो एक प्रेशर असतं माइंडमध्ये, ते सगळं सुरू असतं. आपण पुढच्या प्रश्नाचं उत्तर योग्य काढतो पण 2 नंबरचा समजा काढलेला ना ऑप्शन तर आपण तिसऱ्यालाच गोल करतो. ही चूक आपल्याकडून होते, ही पॅनिक झाल्यामुळे होतं, समजतंय. आता अशा गोष्टी जर आपण करत राहिलो ना तर ऑब्व्हियसली आपल्याला पुढे जाऊन या सगळ्या गोष्टीला परिणाम भोगावे लागतात, पुढची भरतीची तयारी करावी लागते, समजतंय. या चुका करू नका, पॅनिक होऊ नका. मी असं नाही म्हणत की 100% कोणी कधीच पॅनिक न पॅनिक होणार, कारण हा प्रश्न तुमच्या जीवन मरणाचा प्रश्न असल्यासारखाच असतो. नोकरी म्हणून आपण कधी बघत नाही, आपण एक वर्दीचे आकर्षण किंवा वर्दीचं एक पॅशन आपल्या मनामध्ये असते म्हणून आपण पोलीस भरतीकडे वळलोय, याच्याबद्दल दुमत नाही. पण या गोष्टीचा जास्त मनावरती आपल्याला जर प्रेशर पाडून घेतला तर परिणाम असा होतो की आपल्याला आपल्या स्वप्नापासून कुठेतरी लांब जावं लागतं किंवा त्याच्यासाठी स्ट्रगल जास्त करावं लागतो. कोणतरी एका वर्षात पोलीस होणार असतं त्याला 2 वर्ष 3 वर्ष लागतात या चुका करत राहिल्यामुळे, समजताय. म्हणून जास्त स्वतःवरती तशा अपेक्षा ठेवू नका. मेहनत जर तुम्ही घेतलेली असेल ना तर 100% तुम्हाला तुमचं यश हे नक्की मिळतं. फक्त थोडंसं ह्या गोष्टींची काळजी घ्या, कारण अभ्यास संपूर्ण महाराष्ट्र करतोय. जे विद्यार्थी मात्र या 3-4 चुका करतायत त्यांनी तेच बाहेर पडतात बघा. प्रत्येक जण करत असतो, म्हणून प्रॅक्टिस मधूनच तुम्ही ह्या गोष्टी काय करू शकता, म्हणजे इलिमिनेट करू शकता, याच्यावरती काम करू शकता आणि याच्यातून तुम्ही बाहेर पडू शकता. 40 मुद्द्यातून पॅनिक होण्याच्या गोष्टी तुम्हाला समजल्या असतील. बरं, फक्त पेपर अवघडच आला तरच पॅनिक होतो असंही नाहीये. पॅनिक होण्याचं दुसरंही कारण आहे की पेपर सोपा असला तरी पण त्याला थोडीशी भीती वाटते की यार इथं कट ऑफ जास्त जाऊ शकतो. हेही मनात येतं की नाही, कमेंट मध्ये मला सांगत चला, येतं की नाही, येतं ना. मग सगळ्यांच्या मनात तसं येतं आणि त्याच्यामध्ये पण थोडासा मग
प्रेशर यायला सुरुवात होते की मला ना अॅक्युरेसी टिकवली पाहिजे, सगळे प्रश्न बरोबर आले पाहिजेत. आणि हे चुकीचं नाहीये, बरोबरच आहे, पण त्याच्यानेही प्रेशर घेतलं जातं आणि मग त्या प्रेशरमध्ये आपण पुन्हा परत ते पॅनिक होणं आणि मग हातचे प्रश्न, सिली मिस्टेक मोठ्या प्रमाणात वाढतात. अपेक्षांचं ओझं घेऊन जर तुम्ही पेपर देत असाल ना, वर्दीच्या आणि घरच्यांच्या अपेक्षा वगैरे, हे बघा, अपेक्षा असणं हे स्वाभाविक आहे. आपण माणसं आहोत, बरोबर. आपल्याकडे अपेक्षा ठेवणं किंवा आपण स्वतःवरती स्वतःकडून अपेक्षा ठेवणं, आपल्या घरच्यांनी आपल्याकडे अपेक्षा ठेवणं हे स्वाभाविक आहे. पण त्या पेपरमध्ये आणू नका. जर पेपरमध्ये आणल्या तर आपला परिणाम आपल्याला चांगला माहिती आहे की 1-1, 2-2 मार्क्सने उडणाऱ्या मुलांची संख्या ही हजारो आहे, हजारो. सिलेक्शन होणारे नेमकेच असतात, पण 1-1, 2-2 मार्क्सने उडणाऱ्या मुलांची संख्या त्यांच्या कितीतरी पटीने असते. त्यामुळे ह्या 4 चुका केलेल्या असतात असं माझं मत आहे. या 4 चुकांवरती जर तुम्ही काम केलं तर भविष्यामध्ये आपल्याला अशा गोष्टी म्हणजे लांब राहता येईल आपल्याला यापासून आणि सक्सेस मिळवता येईल, हे लक्षात घ्या. हा व्हिडिओ बनवण्याचा मागचा एक महत्वाचा मोठा आहे की तुम्ही येणाऱ्या मुंबई पोलीसमध्ये, या भरतीमध्ये, पेपरमध्ये ह्या चुका करू नका. बघा, तुम्ही 100% यशस्वी व्हाल आणि मला नक्की फोन करा की सर तुमचा या व्हिडिओ बघितल्यानंतर मला खूप फायदा झाला. दुसऱ्यालाही फायदा करण्यासाठी व्हिडिओ नक्की शेअर करा. ऑनलाईन पद्धतीने जर तुम्हाला तयारी करायची असेल तर आपलं मिशन खाकी नावाचे ऍप्लिकेशन आहे, ते सुद्धा डाउनलोड करा. आणि ऑफलाईन पद्धतीने जर तुम्हाला तयारी करायची असेल, तुम्ही मुंबईत राहत असाल तर आपलं कांदिवली पूर्वमध्ये, बोरिवलीच्या बाजूला कांदिवली आहे, कांदिवली पूर्वमध्ये आपली अकॅडमी आहे, स्वराज्य करिअर अकॅडमी म्हणून. तिथं नक्की भेट द्या. आपण प्रत्यक्ष सुद्धा बोलू शकतो. ऍडमिशन करा तसा विषय नाहीये, भेटण्यासाठी सुद्धा नक्की येऊ शकता. प्रॉब्लेम तुमचे काय असतील त्याच्यावरती आपण नक्की काम करू, ठीक आहे. बाकी पुस्तकांच्या माध्यमातून जर तुम्हाला तयारी करायची असेल, जास्तीत जास्त प्रश्न समजून घ्यायचे असतील तर तुम्हाला 45,000 जम्बो नावाचं सिद्धेश्वर हडवे सरांचं पुस्तक आहे. या पुस्तकाच्या माध्यमातून तुम्ही वर्गीकृत पद्धतीने प्रश्न असल्या कारणानं प्रत्येक टॉपिक क्लिअर करू शकता. प्रत्येक टॉपिक वाईज तुम्हाला खूप सारे प्रश्न, म्हणजे 5-5, 10-10 नाही, खूप सारे प्रश्न, म्हणजे अगदी 50-50, 40-40 प्रश्न एका टॉपिक वरती दिलेले आहेत. आणि ते सुद्धा सर्वच्या सर्व प्रश्न हे भरत्यांमध्ये आलेले आहेत. त्याच्यामुळं अँगल प्रश्नांचा कसा असतो, प्रश्न कशा पद्धतीने विचारले जातात हे सगळं समजून घेण्यासाठी 45,000 जम्बो नावाचा सिद्धेश्वर हडवे सरांचा पुस्तक हा अतिशय महत्वाचा आहे. तुम्ही वाचू शकता. पुस्तकं जिथं मिळतात तुम्हाला, पुस्तक विक्रेते जे आहेत तिथं तुम्हाला हा पुस्तक नक्की मिळेल. सोबतच Amazon, फ्लिपकार्ट वरती सुद्धा हा पुस्तक उपलब्ध आहे, ठीक आहे. आवडल्यास तुम्ही नक्की घ्या. बाकी हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे सुद्धा आम्हाला कमेंटद्वारे नक्की सांगा. व्हिडिओ थोडासा मोठा झाला परंतु खूप महत्वाचा होता. शेअर जरूर करा आणि आवडल्यास लाईक नक्की करायचा आहे, ठीक आहे. धन्यवाद.